मुख्य पीक कापूस आहे. हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि मी कापसावरती येतो. ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय कपास निगमची आकडेवारी आहे. ही आकडेवारी मी 1948-49 पासून आणली आहे. 1948-49 साठी याच्यासाठी आणली की 1948-49 पासून 1970-71 पर्यंत भारतामध्ये देशी कापूस लागत होता, देशी वाण लागत होता. त्याच्यानंतर 70-71 पासून 1980 पर्यंत, कारण 1980 नंतर त्यांनी दिली म्हणे आपण संकरित कापूस लावायला लागलो. आणि त्याच्यानंतर 2001 आणि 2002 मध्ये बोलगाड 1 आलं. आता जसं जसं बियाण्याचं तंत्रज्ञान बदलत गेलं तसं तसं कापसाच्या उत्पादकतेत, आता ही रुईची उत्पादकता आहे, म्हणजे रुईचं प्रमाण कापसामध्ये कापसाच्या वजनाच्या फक्त 35% असतं, 0.35. तर ज्यावेळेस सरळ वाण होतं त्यावेळेस एका हेक्टरमध्ये 99 किलो ते 134 किलो रुई मिळत होती फक्त आपल्याला. त्याच्यानंतर संकरित कापूस आला, त्याच्यामध्ये आपल्याला 169 पासून तर 267 किलो पर्यंत रुईचं प्रमाण वाढलं. त्याच्यानंतर बोलगाड 1 आला, BT1 आल्याबरोबर ते प्रमाण 308 पर्यंत वाढलं. बोलगाड 2 2005-06 पर्यंत येईपर्यंत हे प्रमाण 472 पर्यंत पोहोचलं होतं. मग बोलगाड 2 ज्यावेळेस आला आपल्याकडे त्यावेळेस आपल्याकडे कापसाची उत्पादकता 525 किलो प्रति हेक्टर झाली. पण त्याच्यानंतर काय झालं की साधारणतः 2018-19 पासून कापसाची उत्पादकता खाली यायला लागली. ही कापसाची उत्पादकता खाली यायचं कारण मी तुम्हाला सांगतो की भारताने कापसाचं संशोधन बंद केलं. महाराष्ट्राची स्थिती तर त्याहून दयनीय आहे. महाराष्ट्रामध्ये सेंट्रल इंडियामध्ये हे बघा, गुजरातची उत्पादकता 570 किलो आहे रुईची आणि महाराष्ट्र फक्त 330 किलोवरती आहे. महाराष्ट्र क्षेत्र सगळ्यात जास्त आहे. भारत हा जगातला सगळ्यात मोठा कापूस उत्पादक देश आहे, सगळ्यात मोठा. आता जगात रुई उत्पादकतेमध्ये चीन प्रथम क्रमांकावरती आहे. चीनची रुई उत्पादकता आहे 2027 किलो पर हेक्टर. ऑस्ट्रेलियाची पहिले 5 देश मी वाचून दाखवतो. दुसरा देश आहे ऑस्ट्रेलिया 1943 किलो. तिसरा देश आहे टर्की 1793 किलो. चौथा देश आहे ब्राझील 1770 किलो. 5वा देश आहे इस्रायल 1542. त्याच्यानंतर 20व्या क्रमांकावर, बदले एवढे स्थान घेतले नाही, 20व्या क्रमांकावरती बांगलादेश आहे. त्याची रुई उत्पादकता 734 किलो आहे. त्याच्यानंतर 28व्या स्थानावरती पाकिस्तान आहे. पाकिस्तानची उत्पादकता 642 किलो आहे. आणि भारताची रुई उत्पादकता आपण 36व्या स्थानी आहे. भारताची रुई उत्पादकता फक्त 448 किलो आहे, 448. आता आपण सगळ्यात मोठा प्रोड्युसर म्हणून आपण सगळ्यात जास्त कापूस उत्पादन करतो. याच्या डिंग्या आपण मारणं ताबडतोब बंद केलं पाहिजे, कारण आपली उत्पादकता अत्यंत कमी आहे. आपलं उत्पादन खूप जास्त आहे कापसाचं, याचं कारण आपलं क्षेत्र जास्त आहे. आणि ही कमी उत्पादकता हे दर्शवते की आपला कापूस उत्पादनाचा खर्च जगाच्या तुलनेत अफाट आहे. आपण कोणाच्याही कॉम्पिटिशन मध्ये उतरूच शकत नाही. आता आपण
बीटी कापसावरती गुलाबी बोंडाळी आली की बियाणे कंपन्यांना चावचाव करतो बियाणे कंपन्यांवरती की आम्हाला डुप्लिकेट दिलं. हा, पण कापसावरती कीड येण्याच्या स्थानिक परिस्थितींचा आपण कधी विचारच केलेला नाही आहे. कापसावरती कीड येण्याची सर्वात महत्वाची स्थानिक परिस्थिती आहे चिबड जमीन, आणि दुसरी स्थानिक परिस्थिती आहे अल्कधर्मी जमिनी. न्यूट्रिशनच मिळत नाही त्याला, त्याचं पोटच भरत नाही, त्याच्यामुळे त्याच्या जन्मापासूनच तो वीक असतो, अशक्त असतो, आणि अशक्त माणसावरती सगळे कीड रोग सगळ्या येत असतात. आता हे बघा, आपल्याकडे बोलगाड 2चं तंत्रज्ञान हे 2006 साली आलं. 2006 साली आलं, म्हणजे बोंडअळीचं रक्षण करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण त्याला गेले 17 वर्ष ताला मारून ठेवलेला आहे. ताला 2006 नंतर आता 2023 आहे. आता हे 17 वर्ष एकच एक औषध वापरल्याने त्या किडीची, त्या औषधाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढणार नाही तर काय होणार आहे? अन्य देशामध्ये 6 औषध आहे. तुम्हाला जे पाहिजे त्या तंत्रज्ञानाचं बीटी बियाणं तुम्ही विकत घेऊ शकता. तर तंत्रज्ञानाची फेरफालट करता येते. मग कसं आपल्याला कापूस उत्पादन होणार आहे? आम्हाला आत्महत्येचं कारण आम्हाला जगाच्या तंत्रज्ञानाबरोबर पुढे जाऊच दिलं नाही किंवा जाऊ देत नाही, हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे बघा, अमेरिकेमध्ये 1996 पासून HTBT मका, सोयाबीन, कापूसाची लागवड केली जाते. आज 2023 त्यांचं क्षेत्र जवळपास 100% आहे. आमच्याकडे एकही हेक्टर नाही आहे. आणि ज्या प्रदेशामध्ये, विदर्भ हा निश्चित पावसाचा प्रदेश आहे, जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये कमीत कमी 30 ते 40 दिवस, 50 दिवस पाऊस असतो. कसं निंदण डवरण करून तुम्ही कसं काय त्याचं करणार आहे? तण व्यवस्थापनच होत नाही. आणि ह्या अशा प्रकारच्या काही आपल्या देशातल्या ज्या लोकांना खूप हुशार आहे आणि ते खूप वरच्या स्थानावरती आहे, ते लोक म्हणतात की बस स्त्रिया निंदन खुरपण करून त्यांनी रोजगार उत्पन्न करतात. आता शेतात जातच येत नाही, पायच ठेवता येत नाही, तर रोजगार उत्पन्न कसा काय होतं हे मला कळत नाही. आणि हे HTBT जर मिळालं तर नवरा बायको मिळून दोघं जण एका दिवसात 2 एकर फवारून नियंत्रण करू शकतात. जास्ती पाहिजेच नाही. पण जर हे मिळत नाही म्हणून एकरी 40 बाया लागतात. गावाची लोकसंख्या पहा, त्याला एकरांनी गुणा, कसं होणार आहे तर नियंत्रण? आणि आम्हाला रोजगार कमी होऊ द्यायचा नाही असं म्हणायचं. आता हे बघा, ही भारतीय कृषी अनुदान संस्थांची तण विज्ञान संशोधन संस्था आपल्या इथे जबलपूरला आहे. त्यांचा हा 2008 सालचा अहवाल आहे. 2008 सालचा अहवाल आहे. ज्या अहवालाला 2008 पासून 2023 पर्यंत कचऱ्यात टाकून दिलं, आपण उघडायलाच तयार नाही आपण. ते काय म्हणतं पहा, तण वाढीमुळे सगळ्या पिकांचं 65% नुकसान होतं. 65%. पुढे जाऊन ते म्हणतात की आम्हाला तणनाशक सहनशील बियाणं का पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. ते म्हणतात की शेतामध्ये अनेक प्रकारच्या तणांची उगवण होते. सध्या जे निवडक गटातील तणनाशक बाजारात उपलब्ध आहे ते सर्व तणांचं नियंत्रण करत नाही. बरोबर आहे? हा. त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने तण नियंत्रण करायचा प्रयत्न करतो, डवरण, वखरण, निंदण, ह्याच्यामुळे पिकांना नुकसान होऊ शकते. एखाद्या डवरा चालता असं पीक उडवून देते. हा मेकॅनिकल लॉस होतो. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या भारतामध्ये अधिकांश म्हणजे 80% शेतकरी ज्यांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, त्या जमिनी 2 हेक्टरपेक्षा कमी असलेल्या त्या लोकांसाठी
तंत्रज्ञान, तणनाशक सहनशील तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक आहे. आता हे एसटी तंत्रज्ञान का पाहिजे? हे एसटी तंत्रज्ञान याच्यासाठी पाहिजे की आपण निवडक तणनाशक फवारल्यानंतर पुढच्या वर्षी जर आपण पीक बदललं, यंदा सोयाबीन लावलं, सोयाबीनवरती परसूट फवारलं, परसूटचे जे अवशेष जमिनीत राहिले त्याच्यानंतर जर पुढच्या वर्षी आपण तिथे कापूस लावला तर कापूस कसा होईल? अगदी सरळ गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते चालणार नाही. तुम्हाला एकच तणनाशक पाहिजे, भले त्याची मोनोपोली होते समजा, तुम्ही मोनोपोली होते समजा, पण ते पीक सोडून इतर सगळ्या प्रकारच्या गवताला त्यांनी मारलं पाहिजे. इतर सगळ्या प्रकारच्या गवताला मारलं पाहिजे. त्यासाठी ह्यांचा 2008 सालचा अहवाल त्या दिल्लीश्वरांपैकी कोणी वाचलाय की नाही वाचला मला माहीत नाही, पण मी वाचलाय. त्यामुळे मला फार दुःख होतं की आपल्या देशात हे मिळत नाही. जगात वेगवेगळ्या देशात जीएम तंत्रज्ञानाचे पिकं, सोयाबीनची लागवड 91 लाख दशलक्ष हेक्टरवर होते, कापसापेक्षा जास्ती आहे. आपल्याकडे तर सोयाबीन नाहीच आहे. सोयाबीनचं तेल येतं आपल्याकडे. त्याच्यानंतर कशी तरी केंद्र सरकारने जीएम मोहरीच्या ट्रायलला परवानगी दिली. परवानगी दिल्यानंतर लगेच सुप्रीम कोर्टाची गंमत पहा की भारतामध्ये जीएम बियाणं यूज नये म्हणून अशा 2 याचिका 2004 आणि 2006 साली दाखल झालेल्या आहेत. त्या याचिकांचा आजपर्यंत निर्णय लागलेला नाही. पण त्या याचिकाच्या अगेन्स्टमध्ये केंद्र सरकारने जीएम मक्याला परवानगी दिली म्हणून त्याच्यावरती स्टेटस को द्यावा म्हणून या जे लोक हे या रॉड्रिक्स बाई, त्याच्यानंतर ती जीन कॅम्पेनिंग नावाची संस्था लगेच त्याला स्टेटस को देऊन टाकला. केंद्र सरकारने त्यांचा 7 पानी खुलासा दिलेला आहे. हे बघा, हा नोट फॉर द बेंच ऑफ जीएम मस्टर्ड. केंद्र सरकारचा अतिशय डिटेल आहे. हा त्याचा विचारच नाही केला गेला. केंद्र सरकार एक पाऊल पुढे जाते, कोर्ट एक पाऊल मागे ओढते, तरी आपण म्हणतो न्यायाचं राज्य आहे. हे सगळं ओरिजिनल आहे. हा त्याच्यानंतर केंद्र सरकारने 26 मे 2023 ला केंद्रीय कृषी मंडळात एक खूप महत्त्वाची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये निर्णय झाला की तणनाशक सहनशील बोर्डगार्ड 3 कापसाला फास्ट ट्रॅक वरती मंजुरी द्यायची. आता मे मध्ये झालेला गोष्ट त्याला अजूनपर्यंत त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. दुसरा केंद्र सरकारने खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. की हे जे राज्य सरकार आहे हे 1 नंबरचे खुटीबाज सरकार आहे. खुटीबाज सरकार आहे. ह्यांना केंद्र सरकारने जीएम बियाण्याच्या ट्रायल्सचे, जीएम म्हणजे जुनं मोदी यायच्या आधी ट्रायल्स घ्यायचे अधिकार दिले. हे जीएम बियाण्याच्या ट्रायल्स घ्यायसाठी ना हरकत प्रमाणपत्रच देत नाही. आता कुठेतरी इतक्या वर्षांनी केंद्र सरकारने हिंमत केली. मे 2023 ला निर्णय घेतला की राज्य सरकारांकडनं ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचा अधिकारच काढून टाकायचा. पण त्याचाही अजून निर्णय आला नाही. जोपर्यंत आपल्याला अद्ययावत बियाणं तंत्रज्ञान मिळणार नाही, आपल्याला आपली माती करून मिळणार नाही, आपण नापीकच राहणार आहे. कायमच नापीक राहणार आहे. तर ह्या गोष्टीवरती शेतकऱ्यांनी आता तर ते जीएम बियाणं येईल तेव्हा येईल, पण आज बाजारामध्ये ऑफिशियल फिगर आहे की चोर मार्गाने तणनाशक सहनशील कापूस येतोय. शेतकरी लावतात आहे. शेतकरी का लावतोय? कारण 10 वर्षापासून येतोय. कारण त्याला त्यातून फायदा होतोय म्हणून तो लावतोय. कोणी त्याला फसवत नाही.
एक दोन 4-5 केसेसमध्ये ते उगवत नाही, बियाणं खराब असतं, ते फसल्यावर जातं. त्याच्यानंतर यंदा खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीप आढावा बैठक होती. आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे लोक आमच्या यवतमाळच्या खासदार, आमदार आणि पालकमंत्र्यांकडे गेलो. तर पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुमची काय अडचण आहे, तुम्ही या आणि खरीप आढावा बैठकीत बोलवा. ही देशातली पहिली घटना आहे की राज्य शासनाच्या खरीप आढावा बैठकीत शेतकरी संघटनेच्या लोकांना बोलवलं. शेतकरी संघटना मग ती बैठक आटोपल्यावरती आम्हाला बोलवलं. मी सांगितलं त्यांना की पहा इतके दिवस पावसाचे आहे, अशी परिस्थिती आहे. मग आमच्या खासदार भावनाताई गवळी म्हणाल्या जर शेतकरी आणत असतील, कुठूनही आणू, ते चोर असो काय असो, आणत असतील तर तुम्हाला काय अडचण आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला विचारलं त्यांनी. तर म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आपल्याला त्याला नुकसान भरपाई देता येत नाही, कारण त्याच्याजवळ बिल नसतं. भावनादेवी म्हणाला बिल नसेल तर तुम्ही नुकसान भरपाई देऊ नका, शेतकरी घेणार नाही नुकसान भरपाई. पण शेतकऱ्यांनी जर चोर बिटी आणली तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येऊ नये, हे इतिवृत्तात आलेलं आहे. हे इतिवृत्त माझ्याजवळ आहे. तुम्हाला जर निंदण डवरणाच्या तालापासून जर बाहेर निघायचं असेल तर जेव्हा जेव्हा पालकमंत्र्यांची, कृषी विभागाची जेव्हा बैठकी असतात जिल्हा लेवलला, तिथे जा, भेटा, तुमच्या अडचणी सांगा. सगळे लोकप्रतिनिधी अडचणी ऐकून घ्यायच्या मनस्थितीत आहे, मग ते कुठल्याही पक्षाचे असो. आताच मी रोहित पवारांना भेटलो या सगळ्या संदर्भात, तयार आहेत. मी त्यांना सांगितलं की बा तुम्ही हे जो इंटरव्हेन्शन अर्ज जो आहे या 2004च्या याचिकेमध्ये, जसा शेतकरी संघटनेने इंटरव्हेन्शन अर्ज दाखल केला आहे तसंच आम्ही पत्र महाराष्ट्र सरकारचे काय अडचणी आहे, महाराष्ट्र सरकारला का ST बियाणं कापसाचं पाहिजे याबद्दल महाराष्ट्र सरकारने एक इंटरव्हेन्शन अर्ज दाखल करावा, कारण आपला महाराष्ट्र सगळ्यात मोठा आहे. आणि आम्ही तर शेतकरी संघटनेतर्फे पत्र लिहिलेच आहे, आमचे खासदार आमदार देतात आहे. रोहित पवारांनी सांगितलं की तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून राज्य सरकारला विनंती करा की बाबांनो तुम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टात जा. जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जाऊन आपण आपल्या बाजू मांडणार नाही आणि जोपर्यंत या 2004च्या आणि 2006च्या याचिकांचे निर्णय होणार नाही तोपर्यंत आपल्या शेतीचा बियाणे तंत्रज्ञानाचा मार्ग अत्यंत खडतर आहे. मी तुमच्या समोर ही सगळी हे सुप्रीम कोर्टाचे एकूण डॉक्युमेंट्स आहे या केसचे 2,500 पानं आहे माझ्याजवळ. 2,500 पानं. ही केस दाखल झाल्यापासून जे आहे सगळे कोणी इंटरव्हेन्शन अर्ज केला, कोणी विरोध केला, कोणी त्याला पाठिंबा दिला, या सगळ्या गोष्टी आहेत. काय बोलायचं, कशी शेती करायची. आणि मग शेतकरी आत्महत्या गेली का दिले 1 लाख रुपये. असं नका करू. तोही एक माणूस आहे, त्यालाही माझं म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की ॲग्रोव्हिजन हे प्रदर्शन नाही, हे एक आंदोलन आहे. आंदोलन कशाचं की शेती सहज आणि सोपी करायचं आंदोलन आहे. तर आपण सगळे आता ॲग्रोव्हिजनला आलेले आहे, आपणही या आंदोलनात सहभागी व्हा. तुम्ही मातीचं परीक्षण करा, पाण्याचं परीक्षण, आणि मग निर्णय घ्या की सिंचन करायचं की नाही करायचं, कसं करायचं, का करायचं, याचे प्रश्न द्याव्या विचार. पण बराचसा तुमचा जो रोष होता किंवा तुमचा जो अभ्यास होता हा कृषी विद्यापीठाच्या शिफारसीवरती होता. बरोबर. तर माझं या 28 वर्ष झालं मी या क्षेत्रात आहे, पण शिफारसीवरती शेती करतात असे शेतकरी किती असतील महाराष्ट्रामध्ये, आपण सांगू शकता का? सांगतो. कारण नाही, हा एक प्रश्न की शेती विद्यापीठाची शिफारस वाचूनच खतं देतील किंवा फवारण्या करतील. आणि दुसरं जे आहे की GM टेक्नॉलॉजी किंवा HT-BT वरती, तर हे चर्चा मागच्या म्हणजे BT2 आल्यानंतर नुसती चर्चा चालू आहे. तर एक मोठं आंदोलन याच्यावरती का, म्हणजे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासारखं आंदोलन का उभा राहत नाही, हे दुसरा प्रश्न आहे. आणि क्षारता 10च्या खाली, कॅल्शियमचं प्रमाण जे आहे चुनखडीचं 10च्या खालती आहे का 5च्या मध्ये आहे, हा शेतकरी कधी विचार करत नाही. त्याला जर पाण्याची सोय झाली की तो लगेच लागवडी चालू करतो. तर या जागी विद्यापीठाची चूक कुठे आहे? आणि चौथा माझं एक असं विनंती आहे की एका बाजूला जर असे चर्चा, विद्यापीठाच्या शिफारस काही एका दिवसात होत नाही, 3-5 वर्षे खूप संशोधन करून होते. तर एका साईडला कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आणि एका साईडला तुमच्यासोबतचे तज्ज्ञ, ही अशी जर चर्चा पुढच्या ॲग्रोमध्ये घडून आली
तर त्यांनी शिफारस का केली आणि तुम्ही तुमचे प्रश्न ते तुम्हाला उत्तर देऊ शकतो. सगळ्या तुमच्या एक एक प्रश्नाचं उत्तर देतो. हा, सगळ्यात पहिले सांगतो मी तुम्हाला की आम्ही कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यापीठ लोकांना आवाज येतो. हा, कृषी विद्यापीठाच्या लोकांना आम्ही वारंवार भेटत असतो, बरोबर आहे. त्यांच्या या गोष्टी निदर्शनाशी आणून देत असतो. आत्ताच नागपूरला अकोल्याला शिवार फेरी झाली. शिवार फेरीमध्ये मी गेलो होतो. शिवार फेरीच्या नंतर चर्चेचं सत्र असतं. त्या चर्चेच्या सत्रात सगळ्यात पहिली गोष्ट ही मी मांडली की बाबांनो, तुम्ही आम्हाला हे जे 5% निंबोळी अर्क फवारायला सांगता, 5% निंबोळी अर्क अत्यंत लाडकी गोष्ट आहे. पण या 5% निंबोळी अर्क विदर्भात तयारच होत नाही. याचं कारण असं आहे की जागतिक आरोग्य संघटनेने निंबोळी अर्काचं जलीय अपघटन कालावधी दिलेला आहे. हा, त्या जर द्रावणाचा pH 4 असेल तर ते 10 दिवस टिकतं. pH 7 जर असेल तर ते 4.6 दिवस टिकतं. आणि pH जर 8 असेल, जो आपल्या विदर्भातल्या पाण्याचा आहे, तर तो 22 तासातच निष्क्रिय होतो. तर आता रात्रभर तुम्हाला त्याच्यात ते चुरा पिळून ठेवायचा आहे. त्याच्यामुळे ते त्या स्टँडर्डचं तयारच होणार नाही. दुसरी गोष्ट, जगातल्या सगळ्यात निंबोळ्या अर्कामध्ये समप्रमाणात ॲसिड असतं हे असे नाही आहे. आपल्या महाराष्ट्रात मायक्रोग्रॅम्स पर केजी, हां, महाराष्ट्रात मायक्रोग्रॅम्स पर केजी ॲसिड फक्त 1500 ग्रॅम आहे. कर्नाटकात 7000 ग्रॅम आहे. मग कर्नाटकातही 5%नीच फवारणी करायची, तर महाराष्ट्रातही 5%नी फवारणी करायची, हे समजतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा मी मांडला की तुम्ही साबणाचा चुरा वापरायला सांगता. त्याच्यासोबत साबणाचा चुऱ्याचा pH हा 10 पेक्षा जास्त असतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही काही सांगू नका. तर विद्यापीठाने सांगितलं की आम्हाला परत यावरती विचार करावा लागेल. तुम्ही जो हा जागतिक आरोग्य संघटनेचा आणि युनायटेड नेशन्सच्या कृषी व अन्न व कृषी संस्थेचा जो हा अहवाल आमच्यासमोर मांडलेला आहे, हा अहवाल आम्हाला माहितीच नाही. दुसरा प्रश्न, हे 2% DAP, 2% 1261 सगळेच लोक फवारणी करतात. हां, सगळेच लोक फवारणी करतात. हे विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणेच करतात. पण ज्या वेळेस मी हा मुद्दा त्यांच्यासमोर क्षारतेचा मांडला, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा मांडला, त्यांनी सांगितलं की आम्हाला यावरती परत अभ्यास करावा लागेल. करा, माझ्याजवळ डाटा आहे, हा इथे आहे, मी पाणी तपासलेलं आहे, तुमच्याच विद्यापीठात तपासलेला आहे. तिसरा जो मुद्दा तुमचा कॅल्शियमचा होता, तर आपल्या जमिनी चुनखडीयुक्त आहे हे सगळ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे. मी पाण्यातलं कॅल्शियमबद्दल बोलत नाही, तो कार्बोनेट पाण्यातला हा विषय वेगळा आहे. जमिनीतलं कॅल्शियम तरीही मग त्याच्या विहिरीला पाणी लागलं की शेतकरी एका वेगळ्या नादात जातो. त्याला संत्र्याची लागवड करायची असते. हां, तो संत्र्याची लागवडला सगळ्यात मेन कंडिशन आहे की माती विश्लेषण हवा, बरोबर आहे. तो लॅबॉरेटरीत जातो. लॅबॉरेटरीच्या साहेबांना तो सांगतो की काही जरी झालं तरी ह्याचं उत्तर 9%पेक्षा कमी आलंच पाहिजे. हां, मी काही खूप शेतकऱ्यांची बाजू घेत नाही, मला तो लॅकुना माहिती आहे. हां, मग ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे केलेले आहे त्यांच्या संत्र्याबागा बोगस झाल्या. म्हणजे 50% सबसिडी तर मिळाली, पण त्यातनं उत्पन्न नाही. म्हणून आता मागच्या वर्षी शेतकरी संघटनेने काय केलं की मी त्याचा प्रमुख आहे, शेतकरी संघटनेने कृषी तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीची स्थापना केली. आणि आम्ही शेतकरी संघटनेतर्फे वारंवार वेगवेगळ्या मेळाव्यात जातो. तिथे शेतकऱ्यांना या गोष्टी त्यांच्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करतो. हां, कारण हे सगळं ज्ञान इंग्रजीत आहे. हे इंग्रजीतलं ज्ञान मराठीत त्याच्या भाषेत आणायचं. अगदी इथपर्यंत मागच्या वर्षी जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं तेव्हा आम्ही इथे हरिहर कोसाडीकर साहेबाला मी बाळूभाऊ भेटायला आलो. हां, ते महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदचे अध्यक्ष आहे. तर शिक्षण सचिवांच्या चेंबरला त्यांनी आम्हाला बोलवलं. म्हटलं साहेब, आम्ही फक्त एकच विनंती करायला आलो, म्हटलं तुम्हाला की शेती
ही सामान्य विज्ञान वर्ग 8 बालभारतीच्या पुढे नाही आहे. बालभारतीचं 8वीचं पुस्तक घेऊन आलं आणि म्हटलं तुम्ही त्याच्यात जे लिहिलेलं आहे शेवटी की शेतकरी रासायनिक खतांचा अतिवापर करता म्हणून जमिनी आम्लधर्मीय झाल्या. हा आता त्या 8वीतल्या पोराला आम्लधर्म एवढंच माहिती असते, ऍसिडिटी वाढले की आपला बाप गोळी घेते एवढंच माहिती आहे. हा म्हटलं त्या जमिनी जोपर्यंत ऍसिडिक राहत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. तुम्ही असं का लिहितात? आणि तुमचे जे अहवाल आहे आमच्याजवळ तर एवढ्या जमिनी ऍसिडिक करण्या इतके जर पैसे असते खतं वापरून, मुळात शेतकरी खतं खूप वापरतात, जास्त प्रमाणात वापरतात. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, कारण त्याच्याजवळ पैसेच नाही. हा तिसरा मुद्दा म्हटलं मी तुम्हाला सांगतो की हा जो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बद्दल तुम्ही लिहिलेला आहे, मुळात खेड्यातल्या मुलांना गुळ आंबा म्हणजे काय हेच माहित नाही. कोणाच्या घरी गुळ आंबा नसते. हा तुम्ही काय लिहिलंय की फळांच्या फोडीवरती साखरेचा पाक टाकला की त्या फोडी आकसतात. म्हणजे तुम्ही असं कशाला लिहिता? त्याच्यापेक्षा असं लिहा की कैरीवरती मीठ टाकलं की कैरीतलं सगळं पाणी ओढलं जातं, ती आकसल्या जाते. हे त्याच्या घरचं रोजचं आहे. दुसरं त्याला सांगा की तुमच्या गावातल्या काही विहिरीमध्ये तुम्ही पोहले, आंघोळ केली की तुमची आतडीला खास सुटायला लागते. तुम्ही 8वीतल्या मुलाला त्याच्या भाषेतलं विज्ञान शिकवा. तर त्याच्यावरती शिक्षण सचिव म्हणाले हे शेतकरी संघटनेचे लोक आपल्या थोबाडीत मारून राहिले म्हणे इथे. म्हटलं आम्हाला शेती विज्ञान वेगळा विषयच नको. याच विषयात तुम्ही जे शिकवता 8वीमध्ये जे तुम्ही त्याला लिटमस पेपरचा रंग बदललेला जे शिकवता त्याला युनिव्हर्सल लिटमस पेपर समजावा आणि 7च्या तुलनेत 8 म्हणजे 10 पट अल्कधर्मी आहे. तो जर ह्याच्या आधीच्या ह्याच्यात मी जो 4 टाकावा वगैरे तो शिकवा तुम्ही. तो कसा नाही शिकवत? मुळातच आपल्या बेसिक सामान्य विज्ञान जो मुलगा 8वी 9वी 10वीचं सामान्य विज्ञान शिकलाय व्यवस्थितपणे त्याची शेती चांगलीच होती, तेही मराठी भाषेत. काही गरज नाही. अखेरचा एक प्रश्न विचारतो. हे मेटल्स जे आहेत जे सॉईलमध्ये जे चिलेट होत आहेत मातीच्या कणांसोबत असं बऱ्याच लोकांत, आणि हे सगळं आता उद्या STBT आला आणि लाखो लिटर ग्लायफोसेट फवारणीतून जायला लागलं आणि ग्लायफोसेटमध्ये जे रेसिड्यू आहेत ते सॉईलमध्ये आणि सॉईलमधनं परत पाण्यात गेले आणि परत ते आपल्या दैनंदिन आपल्या वापरामध्ये आले, तर त्याचा दुष्परिणाम होईल का? नाही. आणि जैवविविधतेवर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की जैवविविधता ही अफवा आहे. जेव्हा केव्हा पृथ्वी तयार झाली तेव्हा डायनोसॉर होता, गेला, एक्सटिंक्ट झाला. हा तशा ग्लायफोसेटच्या वापरामुळे काही वनस्पती जर एक्सटिंक्ट झाल्या आज ते आपल्याला त्रास देतात आहे, त्या नामशेषच व्हायला पाहिजे. बरोबर आहे. काही त्यालाही आता अमेरिकेत सुपरविट्स तयार झाले आहे. प्रत्येक जीव जाती जंतूला स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवायची देवानी शक्ती दिलेली आहे, तर तसं होईल ना. पण गेल्या 40 वर्षामध्ये ग्लायफोसेटच्या कॉम्पिटिशनमध्ये एकही दुसरं मॉलिक्यूल आलं नाही. आता मध्यंतरी ज्या अमेरिकेत ग्लायफोसेटच्या विरोधात कॅन्सर होतो, मुळात कॅन्सर कशाने होतो हे माहितीच नाही आहे कोणाला. हा कारण ज्यावेळेस ग्लायफोसेटचा जी आपण ऐकला नव्हता त्याच्याही आधीच भारताच्या आपल्या देशात कॅन्सर होत होता. किंवा ज्या स्त्रियांनी दुरून कधी तंबाखूही पाहिला नाही आहे त्यांनाही कॅन्सर होतो. त्याच्यामुळे कॅन्सरची भीती बाळगू नका. ज्यावेळेस ह्यांनी म्हणजे जागतिक कर्करोग संस्थेने ज्यावेळेस सांगितलं की ग्लायफोसेटमुळे कॅन्सर होऊ शकतो, तर त्याच्यात प्रॉबेबली हा शब्द वापरलेला आहे. प्रॉबेबली. आणि त्यांनी खूप मोठा डाटा तपासला. त्याच्यावरती असे सगळे वाद अमेरिकेत चालू आहे. त्याच्यावरती अमेरिकेच्या एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने खूप काम केलं आणि त्या संस्थेला लिहिलं की तुमचा अहवाल खोटा आहे. अमेरिकेने ग्लायफोसेट बंद नाही केलं. ते जर बंद नाही करत 1996 पासून 2023 पर्यंत वापरून राहिले, तिथे जर काही रेसिड्यू तयार होत नाही तर आपण विचार कशाला करायचा? हा तुम्हाला हेवी मेटलचा विचार करा. तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जमिनी जन्मापासून हेवी मेटल्स आहे. आपण त्याच्यासाठी इम्युनिटी झालेलो आहे. अकोला जिल्ह्यातली ज्वारी खा तुम्ही किंवा मोजून पहा. अकोल्याच्या जिल्ह्यातल्या ज्वारीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅडमियम, आर्सेनिक हे मेटल्स मिळतात.
तरी तिथले लोक खाऊन राहिले, जगून राहिले, मेले का हजारो वर्षापासून ती ज्वारी खाऊन राहिली. त्याच्यामुळे जैवविविधता जाईल, तापमान वाढत आहे. आपण आता सध्या मध्ययुगात आहे. पूर्वी ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली आणि पृथ्वीवर जीव जन्मला त्यावेळेस हे सगळं थंड युग होतं. आता आपण हळूहळू गरम युगाच्या दिशेने जात आहे. आपण मध्यवर्ती आहे. आणि हवामान बदलाचा सगळ्यात मोठा पावसाच्या संबंधाने जर तुम्हाला परिणाम पाहायचा असेल तर जूनमध्ये अल्पवृष्टी होते, जुलैमध्ये अतिवृष्टी होते, ऑगस्ट महिन्यात अल्पवृष्टी होते आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होते. हा हवामान बदल आहे. त्या हवामान बदलाबद्दल बरोबरच आपल्याला जगायचं आहे. त्या तापमान वाढीबद्दल जगायचं आहे की कारण हळूहळू तापमान वाढत किती जाणार आहे, तितके वर्ष तुम्ही जगणार नाही, मी जगणार नाही, त्याला अब्जावधी वर्ष लागणार आहे. तर कशाला हवामान वाढत हे ते डोक्याला ताप करून घ्यायचा. सर्व उपस्थित शेतकरी आणि अनुभवी शेतकरी आणि अभ्यासक येथे या मीटिंगला हजर राहिले त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आजचा हा विषय जो होता हा जमिनीचं, पाण्याचं, बियाण्याचं विज्ञान काय असते आणि त्या दिशेने जरूर विचार करायला पाहिजे. आणि तो आजची जी पाठशाळा होती ही देशादर्शक असावी झालेली आहे. कोणत्या दिशेने विचार करून शेती करायची आहे, ढोबळमानानं करण्यापेक्षा जसं इस्रायलमध्ये एका थेंबानं का पिकते, कारण की पाण्याची क्वालिटी तशी राहते. बियाण्याचं तंत्रज्ञानाबद्दल आपण माहिती शिकलो आहे. भारतातही तंत्रज्ञान त्या पद्धतीने यावं या दृष्टीने एक पाऊल आपण समोर गेलेला आहोत. तर सर्व उपस्थित लोकांचं मी आभारी आहोत. तसं मिलिंद दामले आणि राजाभाऊ पुसदेकर जे स्वतः अमरावतीहून आले आहेत त्यांचे सुद्धा मी आभारी आहोत की हे विषय प्रत्येक ॲग्रोव्हिजनमध्ये समोर जावा या दृष्टीनं जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा एवढीच आमची इच्छा होती. जय विदर्भ, जय ॲग्रोव्हिजन. श्री वसंतराव काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं मोमेंटो देऊन स्वागत.